तुम्ही बोलवला बरा आहे काळे कपडे कशा खाली म्हणतो गप्प बरा गोंधळ घालतो उगाच काढून घालणार काळे कपडे होते मग तुम्ही जास्त बोलता मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही 5 जण खाली बसा चला बस खाली बस बस खाली बाहेर घ्या मला तुमचे फक्त सुद्धा ना इकडे बघतो आणि इकडे बघतो सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका इथे बसलेलं कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झालं कोणी विसरू नका मित्र गडबड गोंधळात समाजाचा वापर करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटलं केलं काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद लावायची आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी झाली मला काही दिसणार आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोलारे आहेत बच्चे भाई को घोड़ा गपचूप उभा आहे सरकार आपला ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केले पण आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचे कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करेल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या मला उपोषणाला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आले पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो पुढे जाळपोर दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का याच्या पुढचा 3रा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी
पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल, नीट ऐका, तो खोट्या बातम्या पसरेल. मुंबईत जायचं, आपल्याला मुंबईत जामच करायची, ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या, हवेवरच गाड्या लावायच्या, असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थ करून घेईल. कोणाचाही ऐकायचा नाही. जाम कवा करायची होती, आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस. आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं. पुन्हा एकदा सांगतो, सहकार्य नाही केलं सरकारनं, आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली, पुन्हा तुम्हाला येता येतंय. मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी करोडोच्या संख्येने मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार. त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा, आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर. शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची. आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय, इकडे येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या तर इकडे आला. इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं. मग ते कितीही लांब असू दे, एकही गाडी रोडवर आता कामा नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यावर, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची. आता मला बोलता येणार नाहीये, उपोषणाला बसलं म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो. बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचं नाही, मराठे मांड्या घालून बसले. त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या हातात हे परवानगी देणं, सरकारकडे आपण अर्ज केलाय, वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाला आणखी अर्ज आपण करू. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील. अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू. 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं. तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल. आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्याच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेत मी मुंबई सोडणार नाही, हे मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण माझा हाताला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याची मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठ्याने वागायचं नाही. मोठं आपल्याला आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचं. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडेच गाडी न्यायची,
सरकारने सहकार्य नाही केलं मग तो 8 तास तो आम्हाला तिकडेच जायचं. सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं. दारू कोणी प्यायची नाही. दारू पिऊन गाड्या कोणकडे घालू नका. माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा ते शब्द वापरतोय. माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही. माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब मानलाय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातला आहे माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही. कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राख रांगोळी झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटलं हे द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं. मी जर आझाद मैदानाला नसतो तर आता शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. बिमारी चालू काही झालं माझ्या समाजाला किंमत या पुढे ऐका सांगतो. समाजाने खूप विश्वासाला आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही. गाड्या हवेवर लावायच्या नाही. पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे. बरोबर का? पुढे आपले गणपती सर पुढे अधिकृत आहेत ना. अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण याची गरज नाही. तिथे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबई करायला त्रास झाला पाहिजे जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथेच जवळ कुठे असेल 5-5 किलोमीटरवर 10-20 किलोमीटरवर नाही झालं तर 30 किलोमीटर बस का 20 किलोमीटर 2 किलोमीटर फक्त. अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब धरतो. जा देतो बरे वाशी हा अरे वाशी जाऊन झोपा काय जण सकाळी हो जमा ना काय जण वाशी झोपा सकाळी निघाली तिकडे भेटून खाल्लं की फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालं 10ला. मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आज मोठे समजू नाही. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजारपेठेने करून दाखवली मराठ्याच्या पोराने. आता त्यांनी सहकार्य केलं. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब पुढे. पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले बाजून जिमत होतो तर तेच उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आठ मोठे शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं. तिथं टेन्शन तुम्ही काय घेऊन आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत यायचं जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटायला येणार होतं त्यांनी वापस जा. काही आणखीन वाशीपाशी जाम येत असं कळायला फोनवर तिकडेच घेत पोटते. आणखीन 10-5 लाख लोक तिकडेच राहिले. ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोडायला आलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही.
मान्य केलं तुमचं, ओके. आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय. मी सांगा शब्दाच्या पुढे जायचं नाही, तर समाजात वाटलं होईल. गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे, बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायचं आणि खुशाल पसरायचं तिकडे. चल आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या आमरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणाराची. दोन, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब आणखी तुमच्या हातात संधी गेलेली नाही.